सासूबाई हे घ्या. अगं बाई माझं उपमा अहो तुम्हाला जसं आवडतं ना तसाच बनवलाय. कुणीकडे दिवस उजाडलाय? नाही नक्की पाहिजे काय तुला ती सांग पहिली. अहो मला काही नको पण पण काय? माझ्या माहेरचे येणार आहेत तर त्यांच्यासमोर तुम्ही काही काम नका करू हं. माझी इच्छा आहे. अहो सासूबाई काय माहितीये का, जर माझ्या माहेरच्यांसमोर तुम्ही सगळी कामं केलीत तर मला नावं नाहीत का ठेवणार? माझी काय इज्जत राहील त्यांच्या समोर? माझी आई तर मला किती ओरडेल, नको नको ते बोलेल. प्लीज हा, तुम्ही काही काम नका करू. तुम्हाला सगळं पाहिजे ना, मी तुमच्या हातात आणून देते. मी कशाला काम करते? मला लय हौस आले रे. जा येऊ द्या तुम्ही, माझीच काम करतो सगळी. आई बाबा समोर ना बरोबर ही इज्जत काढतो. घरातली काम आहेत ना आणि मीच करते सगळी. लाडी गुडी लावून मला उपमा आणून दिलाय रे. दाखवते सगळं. पटापटा उरकून घेते. इना निवा यायच्यात. सुनबाई अगं किती वेळ लागला विचार की त्यांना जरा फोन करून. अहो सासूबाई एक 10-15 मिनिटात येतील. आता फोन केला होता ना तर इथं मध्येच आलेत. कधी पण येतील बाई पाहुणी, पटपट आवरलं पाहिजे. झाड मारायचं ना माझी कंबर मोडी ना म्हणजे झालं बाई. अभी मजा आएगा ना भिड़ो. अगं सुनबाई लाव की ग पटापटा फोन, विचार कुठवर आल्या ती. अहो सासूबाई येतील 5 मिनिटात येतील. अगं बाई अजून 5 मिनिटं आहेत का? अगं सुनबाई विचार की ग कुठवर आल्या ती, काम झाली सगळी. अहो सासूबाई त्यांचा आत्ताच फोन आला होता आणि ते बोललेत की त्यांचं येणं कॅन्सल झालं, काहीतरी काम आलं त्यांना. ते बोललेत परत कधीतरी येईल. अगं बाई मग सकाळ झालं मी काम करून करून पिट्टा पडला बाई माझा. आता नाही म्हणते. हो सासूबाई, अहो सासूबाई काय झालं, उठा की. काम करायची आहेत. मला शानपणा शिकवते, अशी गोड बोलून काम करून घेतली. तुम्ही असशील सासू पण मी पण तुमचीच सून आहे. फटाफट.